यांनी राज्यसभेचं काम पाहिलं होतं आणि आता राज्याला पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व पाहायला मिळेल। राष्ट्रवादीसाठी देखील एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही यांच्याकडे। वैदेही, काय घडतंय नेमकं तिकडे? सुनेत्रा पवार बाहेर पडल्या आहेत, राजभवनाच्या दिशेने जाणार आहेत की मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे, या संदर्भात काही माहिती? नक्कीच आपण बघतोय की आता सध्या या ठिकाणी सुनेत्रा पवार ज्या आहेत विधिमंडळातून बाहेर पडलेल्या बघायला मिळत आहेत। थेट त्या ज्या आहेत त्या राजभवनाकडे जाण्याच्या आधी देवगिरी बंगल्यावर जातील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटतील आणि मुख्यमंत्र्यांना भेटून झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या राजभवनावर देखील जाणार असल्याची माहिती मिळत आहे। आपण बघतोय की सरोज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत ते आता सध्या या ठिकाणी दाखल होताना काही बघायला मिळत आहेत। मात्र आपण बघतोय की सुनेत्रा पवार या गटनेता निवड प्रक्रिया झाल्यानंतर सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आता या ठिकाणून रवाना झालेल्या बघायला मिळत आहेत। मात्र राष्ट्रवादीचे अनेक आमदार जे आहेत ते अजूनही विधिमंडळात आहेत आणि विधिमंडळामध्ये खरं तर त्यांच्यामध्ये देखील काही अंतर्गत बैठक सुरू असल्याची माहिती मिळत आहे। काही वेळेतच हे सगळे आमदार आणि नेते जे आहेत ते या ठिकाणून रवाना होतील आणि त्यानंतर हे सर्व नेते हे देवगिरीवर जाणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे। आपण बघतोय की ही बैठक पार पडल्यानंतर आता सगळे जे नेते आहेत ते नेते बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत आणि हे बैठकीतून आता बाहेर पडलेत। सुनेत्रा पवार या देखील या सगळ्या संदर्भात मध्ये प्रक्रिया काय असणार आहे? यांची खरं तर अत्यंत महत्त्वाची भूमिका खरं तर गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांना बसवण्याची होती आणि अर्थातच आपण बघतोय राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत त्यावेळेस सुनेत्रा पवार यांच्या सोबत सुनेत्रा पवार आता विधिमंडळ झाल्यानंतर तिथून निघून गेलेले आहेत। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज शपथविधी किती वाजता होणार आहे साधारणतः? आज एक पार्ट होऊ द्या सर, हिंदीमध्ये पण एक साहेबांची गाडी